नमस्कार, मी संजय सोनवणे. पंतप्रधानांनी परवाच भारताला एक उपदेशाचा डोस पाजला. पेट्रोल कमी वापरा, परदेश प्रवास टाळा, सोन्याची खरेदी करूच नका एक वर्षभर, शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम करा, असे 7-8 उपदेश त्यांनी पाजले. आपण ते ऐकले आणि अख्ख्या देशामध्ये एक प्रकारची घबराट पसरली. कारण जी गोष्टी सर्वसामान्य माणसाला माहीतच होते की होणार आहे. युद्ध चालू झाले, होर्मुझची खाडी बंद आहे, रशियाकडनं तेल यांना मिळत नाही, आता किंवा मिळालं तर महाग मिळते, इराणमध्ये येणं शक्य नाही, होर्मुझची खाडी बंद आहे, अमेरिकेशी एवढी गळे मिठी घालून मैत्री केली होती, त्या अमेरिकेने यांना घोडा लावला. इस्रायलचं हे युद्ध सुरू व्हायच्या आधी 1 दिवस आधी ते इस्रायलला जाऊन आले होते. इस्रायलने यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. यांना कल्पनाच आली नाही की हे युद्ध होणार आहे. आणि शेवटी रशियाकडनं 1 महिना तेल घेता येईल अशी परवानगी कोणी द्यावी? अमेरिकेने द्यावी. ती कोणाला द्यावी? सार्वभौम राष्ट्र असणाऱ्या भारताला ही घटना घडली. हा अपमान देशाने घेऊन घेतला, कारण देशासमोरचे प्रश्न जगण्याचे प्रश्न आहेत. संध्याकाळी पोटाला काय खावं याचे प्रश्न आहेत. अशा अवस्थेत असे उपदेशाचे डोस पाजल्यानंतर प्रश्न उपस्थित राहतात. प्रश्न एक असा आहे की मुळात तेल वाढणार याची सर्वांना कल्पना होती आणि ह्या निवडणुका झाल्या ना, शेवटची बंगालची झाली आणि सगळ्यांचे निकाल लागले, आता तेल वाढणार ही सगळ्यांनाच कल्पना होती, काही लपून नव्हतं त्याच्यामध्ये. आणि ते तेल वाढलं जरी असतं तरी लोकांना काही वाटलं नसतं. जसे सोन्याचे रेट 17-18 हजारापासून 1.5-2 लाखापर्यंत गेले, काही वाटलं का? काही नाही वाटलं. ज्यांना परवडलं ते घेतात, ज्यांना परवडत नाही ते घेत नाही, विषय संपला. परंतु वर्षभर सोनं खरेदीच करू नका असा आदेश काढला. बरं, हा आदेश नाही, हा उपदेश. आता तुम्ही मला सांगा, ज्याला घ्यायचंय तो घेऊ शकत नाही, म्हणजे हा देश स्वतंत्र आहे काय? या देशाचा नागरिक स्वतंत्र आहे काय? तो स्वतःच्या मर्जीने आपल्याला जे हवं ते, आपल्या इच्छेला जे पटतं ते करू शकतो, नाही करू शकत. पंतप्रधानांनी या तत्वांना हरताळ फासला, स्वतंत्रतावादाला तिलांजली दिली. जे लोकांना माहीतच होतं ते यांनी फक्त एका भाषणात बोलल्यामुळे एवढी दहशत पैदा झाली. कारण स्वाभाविक आहे, कारण लोकांना काय वाटलं, आपल्याला जे कळतं याच्यापेक्षा जास्त पंतप्रधानांना कळत असणार, आणि पंतप्रधानांना एवढं कळतं आणि ते अगदी सिरियसली अशा गोष्टी सांगतायत, म्हणजे स्थिती अत्यंत गंभीर असली पाहिजे, म्हणजे आर्थिक आणीबाणीची स्थिती आलेली असली पाहिजे, त्याशिवाय पंतप्रधान असं बोलणार नाही. मग आर्थिक आणीबाणीची स्थिती आली आहे काय, हा आपल्या समोरचा गंभीर प्रश्न आहे, जे आपल्याला माहीतच नाही. आपल्याला वाटतं चाललंय जी आहे स्थिती भागवू द्यात. भाज्या महाग झाल्या, इलाज नाही, खावं तर लागतंच. पेट्रोल महाग झालं, डिझेल महाग झालं, जावं यावं तर लागतंच, इलाज नाही आहे. वर्क फ्रॉम होम, करोनापासून लोकांना सवय लागली, जे ज्या कंपन्यांना परवडतं वर्क फ्रॉम होम ते अजूनही बरं का वर्क फ्रॉम होमच करतात. जिथे जावंच लागतं ऑफिसमध्ये प्रत्यक्ष, तिथे काही इलाज नाही, पर्याय नाही. सार्वजनिक व्यवस्था म्हणा, ते म्हणले ना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा, तुम्ही मेट्रो वापरा, बस वापरा. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती माननीय मोदी साहेबांनी, की ही अक्कल शिकवायची गरज तुम्हाला नाही आहे. ज्याला करायचंय तो करणार, तो पायी चालत जाईल, सायकलवरून जाईल, किंवा व्हेकल शेअर करून जाईल, किंवा रिक्षा शेअर करून जाईल, मेट्रोने जाईल, किंवा मुंबईत असेल तर तो लोकलने जाईल. हे यांनी असं का केलं? जे लोकांना माहीतच आहे. समजा पेट्रोल यांनी कसलंही काही न बोलता 5 रुपये, 10 रुपये, 25 रुपये वाढवलं असतं, लोकांनी काय 2 दिवस आदळआपट केली असती. परत
मूळ मार्गाला लागले असते, कारण पेट्रोलचे भाव पहिल्यापासून वाढत आलेलेच आहेत. या मोदींच्या काळामध्ये जागतिक दर अत्यंत कमी असताना $50-60 पर पिंप असताना यांनी रेट वाढीवच ठेवलेले होते, हे सगळ्यांना माहिती आहे. मग आता समजा 15-20 रुपये 25 रुपये वाढले असते, लोकांनी म्हटलं असतं ठीक आहे, युद्ध आहे, अशी स्थिती आहे, तेल येत नाहीये म्हणून माग केलं असेल. मग असं न करता पंतप्रधानांनी असला निरुद्योगी उद्योग का करावा, हा दुसरा प्रश्न आहे. मला असं वाटतंय की आर्थिक आणीबाणीची स्थिती अत्यंत जवळ आलेली आहे. हे सरकार आधी कर्जबाजारीत आहेच प्रत्येकाच्या डोक्यावर. म्हणजे नुसतं महाराष्ट्र सरकारचं कर्ज जर लक्षात घेतलं 9-9.5 लाख कोटी, तर प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 85,000 रुपये कर्ज आहे. म्हणजे कोणी असो, प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ते कर्ज आहे. राष्ट्राचं जर म्हणाल तर किती लाखांमध्ये जाईल हे सांगता येत नाही, कारण ती आकडेवारी सरकार उपलब्ध करून देत नाही. यांचं परराष्ट्र धोरण सर्वस्वी फसलंय. रशियाशी मैत्री होती, इराणशी मैत्री होती, अमेरिकेशी मैत्री होती. यांना मध्ये इस्रायलमध्ये घुसायची काय गरज होती? काही गरज नव्हती. अमेरिका तो उडाणटप्पू आहे ट्रम्प, डोनाल्ड ट्रम्प हा एक उडाणटप्पू माणूस आहे. त्याच्या नादी लागून यांनी त्याचा जाहिरातीत, अमेरिकेत निवडणुकीच्या जाहिरातीत जाऊन प्रचार केला होता. हे एवढे स्वतःला जगाचे नेते समजायला लागलेले होते की जणू काही की आपण आता खरोखरच विश्वगुरू झालो असा भ्रम त्यांना होऊ लागला होता. हा भ्रम, या भ्रमाचा भोपळा कसा फुटला हे आताच आपल्याला दिसत आहे. कारण आज रशियाकडनं जे तेल येतं ते मुळात जे आधी ज्या दरात मिळतो त्या दरात मिळत नाही, त्याचे रेट वाढले. इराणमधनं येणारं तेल ते म्हणजे आता म्हणजे होर्मुझ खाडीतनं येणारं तेल त्याच्यावर निर्बंध आहेत, कारण का ते खाडीच बंद आहे जवळपास. जे जहाजं जाऊ दिली जातात त्यांच्यावर ते प्रचंड कर आकारत आहे, टोल आकारत आहे. अशा स्थितीमध्ये भारताचं पाकिस्तान हा राजनैतिकदृष्ट्या सर्वात यशस्वी देश सध्याच्या काळामध्ये म्हणाला गेला. एवढा छोटा देश, एवढा आपणच बदनाम केला देश, त्याच्यामागे वेगळी कारणं असतील, त्याची वेगळी मीमांसा करता येईल. परंतु दुसरा चीन, आज डोनाल्ड ट्रम्पला चीनशी चर्चा करावीची लागते, भारताची नाही. इराणने, भारतीय सरकार नव्हे, बीजेपीचं सरकार नव्हे, भारतीय जनतेचं इराणवर प्रेम आहे म्हणून त्यांनी काही सवलत दिल्या होत्या, परंतु त्या कायम राहतील का? नाही. कारण हे भारतीय जनता पार्टी सरकार मुळात मुस्लिम दृष्टी आहे. यांनी या द्वेषाच्या राजकारणामध्ये आज ते मुस्लिमांचा द्वेष करतात, उद्या ख्रिश्चनांचा करतील, ज्यूंचाही करतील. आज ज्यूंबद्दल यांना प्रेम का वाटतं की मुस्लिमांशी भांडतायत ना, मग आपले मित्र. ही एवढ्यासाठी आहे, याच्या पलीकडे काही नाही. हे ज्यूंना कळत नाही, काही ज्यूंना नाही कळतं. त्यामुळे भारताला या स्थितीमध्ये मदत करायला आज एकही राष्ट्र तयार नाही. आज आपली बांगलादेशाची संबंध ठीक नाही. फार कशाला, मालदीव सारखं एक छटकभर राष्ट्र, त्याचा सुद्धा भारताला कसलाही समर्थन नाही, पाठिंबा नाही. श्रीलंकेचाही नाही. बांगलादेश तर दुरावला, पूर्ण दुरावला. नेपाळ दुरावला. म्हणजे आपली शेजारच्या राष्ट्रांशी संबंध गेले. जे आंतरराष्ट्रीय सरकार जी आहेत, म्हणजे चीन असेल, युरोप असेल, त्यातली युरोपातली राष्ट्र असतील, म्हणजे फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, आपले कोणत्याही राष्ट्राशी धड संबंध राहिलेले नाहीत. कारण धड सोडीचं पंडित नेहरू अत्यंत बुद्धिमान माणूस होते. त्यांनी जी अधिकृतवादी धोरण राबवलं होतं ते जरी फक्त कायम ठेवलं असतं तरी सध्या आपल्याला कोणतीही समस्या आली नसती. आपल्याला रशिया म्हणा, इराण म्हणा,
किंवा अन्य जगातले कोणते राष्ट्र म्हणा, ज्यांना मदत करायची ज्यांनी मदत केली असती, राजनैतिक कारण ज्यांना करता येत नाही केली नसती, परंतु एवढी बिकट स्थिती निर्माण झाली नसती. आज भारतामध्ये गरज काय आहे? सोनं 1.5 लाख रुपये गेले, ते घ्यायची आहे, पण किती लोकांमध्ये आहे? किती टक्के लोकांमध्ये आहे? लोक कर्ज काढून घेतात, कारण का लग्न असतं, समारंभ असतो, आपल्याला हाऊस खूप ना, आपला हाऊस खूप सोन्याची, सोन्याचा सोर्स प्रचंड प्राचीन काळापासून. भारतामध्ये घराघरी प्रत्येक अंगावर साठवलेलं सोनं जरी एकत्र मूल्य घेतलं ते अब्जावधी कोटी रुपयांमध्ये जातं. परंतु ती हाऊस पूर्ण जरी करायची असली तर त्यासाठी लोकांच्या हातामध्ये इन्कम लागतं, काहीतरी उत्पन्न मिळावं लागतं. आज 55% भारतीय शेतीवर अवलंबून आहे. लक्षात घ्या, 55% लोक, या 55% लोकांना शेतीची यांनी धुळधाण उडवली. आणि आता घोषणा काय केली, काय म्हटले मोदी की 50% रासायनिक खतांनी 50% सेंद्रिय खतं वापरा. ही सेंद्रिय खतं वापरून पीक उत्पादन जे आहे ते योग्य पातळीचं होऊ शकत नाही, हे जग जाहीर आहे, हे सिद्ध झालेली गोष्ट आहे. ते जर करायचं म्हटलं, सगळ्या 100% सेंद्रिय शेती करायची ठरवली तर भारताची जनता जी पूर्वी उपाशी पोटी राहत होती, स्वातंत्र्य आधी स्वातंत्र्याचा काही काळ ती उपाशी पोटीच राहील, कारण शेतीचं उत्पादन त्या प्रमाणात होणं शक्य नाही. म्हणजे मरणार कोण आहे? 55% जनता, पहिली शेतकरी, नंतर कारखान्यांमधले कामगार आले, सरकारमधले कामगार आले. हे स्वतःला फार शहाणे समजतात, मध्यमवर्गीयांना असं वाटतं की आपण वैदिक झालो, आपल्याला काय फरक पडत नाही. परंतु या मूर्खांना एक गोष्ट कळत नाही की शेवटी जर त्यांनाही पोचलं आहे की शहराला आग लागली, त्या आगीमध्ये तुमचंही घर सापडणार आहे. असं काही होत नाही की तुम्ही वाचाल आणि बाकीच्यांचं नुकसान होणार, असं होत नसतं. आज भारत एका गंभीर आर्थिक संकटासमोर उभा आहे, परंतु हे सरकारची ते मात्र मान्य करायची तयारी नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, 89 सालची गोष्ट, चंद्रशेखर ज्यावेळेस पंतप्रधान होते, भारताचं सोनं आपलं गहाण ठेवावं लागलं होतं. जागतिकीकरण आपण 91ला पकडलं. ते का पकडलं? कारण भारताची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. परंतु त्यांनी असं जनतेला उपदेश नाही केला बरं का, अजिबात उपदेश केला नाही. त्यांनी योग्य निर्णय घेतले. जागतिकीकरणानंतर भारताची एक साधन संपत्ती वाढेल कशी, भारतातली बुद्धिमत्ता कामी कशी, नवीन म्हणजे जे IT फील्ड आहे हे कसं वाढेल, याकडे त्यांनी लक्ष दिलं. भारतावर युद्धांचे प्रसंग आले आहेत. चीनचं युद्ध असेल, पाकिस्तानशी जी 2 युद्ध असतील, त्यावेळेस इंदिरा गांधींनी स्वतःच दागिने देशाला दान केले होते. आज या मोदींनी काय त्यांच्या घरात कडक असेल, त्यांचं काय बायको नाहीच आहे, पण काय कडक असेल देशाला द्यावं दान, कोण नाही म्हणतं. स्वतः सांगावं आणि मग लोकांना कृती करायला सांगावं. आज झालंय काय की ह्या देशातली जनता एवढी गुलाम झालेली आहे की ही देशाची जनता आम्ही सांगतो ते ऐकेल, ते पाळेल, त्यावर अंमलबजावणी करेल, असा काहीतरी भ्रम या लोकांना झालेला आहे. तो भ्रम दूर करण्याची अत्यंत मोठी आवश्यकता आहे. नाही तर यांनी कबूल करावं की देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करतो आहोत, कारण आमची धोरणं फसलेली आहेत, आमचं परराष्ट्र धोरण फसलेलं आहे आणि आम्ही नालायक आहोत, हे यांनी कबूल करावं जाहीरपणे. एवढंच मी म्हणेल. धन्यवाद. नमस्कार.